मी प्रतीक्षा, आवाज इंडिया मराठीच्या आपली बातमी आपला आवाज या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत। तर एक नजर टाकूया आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर। मुंबईसह राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर महायुती आणि महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये जागा वाटपाबाबतची चर्चा अद्याप सुरू आहे। मात्र सोलापूर महानगरपालिकेसाठी काँग्रेसने उमेदवारांची पहिली यादी जाहीर करत आघाडी घेतली आहे। दुसरीकडे मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी समाजवादी पार्टीने स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेत पहिली उमेदवार यादी जी आहे ती जाहीर केली आहे। दरम्यान काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी जिथे शक्य तिथे समविचारी पक्षांसोबत आघाडी करण्याच्या सूचना असल्याचे सांगत मुंबईत स्थानिक नेत्यांना निर्णयाचे अधिकार देण्यात आल्याचं स्पष्ट केलं। तर येत्या 1-2 दिवसांमध्ये अंतिम निर्णय होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी नाशिक दौऱ्यात भाजपवर टीका केली आहे। मुंबई महापालिकेत आम्ही काम करून दाखवलं आहे, पण राज्य आणि केंद्रात सत्ता असूनही भाजप एकही ठोस काम दाखवू शकत नाहीये असा आरोप त्यांनी केलाय। भाजपचे राजकारण हे फक्त फोडाफोडीचे असून भ्रष्टाचारी लोकांना पक्षात प्रवेश दिला जात असल्याचं ते म्हणाले। तर पंचवटीतील झाडतोड आणि साधुग्रामच्या नावाखाली बिल्डरांच्या फायद्यासाठी जमीन दिली जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय। भाजप म्हणजे बिल्डर जनता पार्टी असल्याची टीका देखील आदित्य ठाकरे यांनी केली आहे। तर भाजपचे हिंदुत्व हे केवळ निवडणुकीपुरतं असून राम राज्य नव्हे तर रावण राज्य आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे असंही त्यांनी म्हटलंय। नाशिकसाठी आपला विकासात्मक दृष्टिकोन मांडताना आदित्य ठाकरे म्हणाले की मुंबईप्रमाणेच नाशिकमध्ये किमान एक मेडिकल कॉलेज, प्रत्येक वार्डात सुसज्ज शाळा, तपोवनचे संरक्षण आणि महिलांसाठी मोफत बस सेवा सुरू केली जाईल। तसेच 2 दिवसांपूर्वी ठाकरे गटाला धक्का देत विनायक पांडे यांनी 43 वर्षांचे शिवबंधन तोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता। युतीबाबतची गोड बातमी पुढील 24 तासांमध्ये मिळेल असा दावाही आदित्य ठाकरे यांनी यावेळी केला। मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठी महापौर पदाचा मुद्दा पुन्हा एकदा तापलाय। महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उत्तर भारतीय विकास सेना यांच्यात शाब्दिक संघर्ष सुरू आहे। उत्तर भारतीय सेनेने शिवसेना भवनासमोर विवादास्पद बॅनर लावलेत, ज्यावर लिहिलंय की उत्तर भारतीय सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे। बीएमसी हा बॅनर मनसे नेते संदीप देशपांडे यांना उत्तर देण्यासाठी लावण्यात आलाय। संदीप देशपांडे यांनी याआधी म्हटलं होतं की मराठीचा अपमान कराल तर पिटले जाईल। उत्तर भारतीय विकास सेनेचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितले की जर उत्तर प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री गोविंद पंत मराठी असू शकतात तर मुंबईचे महापौर उत्तर भारतीय का नसतील। त्यांनी असंही म्हटलंय की देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये उत्तर भारतीय विरुद्ध मारहाण होत आहे आणि जर मनसे सत्ता मिळवली तर संघर्ष वाढेल। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा वादग्रस्त बॅनर्समुळे सामाजिक तणाव आणि वाद वाढण्याची शक्यता आहे। पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 2 गटांमध्ये युतीबाबत स्पष्ट मतभेद दिसून येत आहेत। अजित पवारांच्या गटाचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी सांगितले की राष्ट्रवादी काँग्रेसला निवडणूक लढवण्यासाठी अनेक पर्याय आहेत। कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवायची हे पूर्णपणे अजित पवारांच्या निर्णयावर अवलंबून आहे। दोन्ही गटांमध्ये युतीबाबत चर्चा सुरू आहे। दुसरीकडे शरद पवार गटाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष तुषार कामठे म्हणालेत की अजित पवार आणि अमोल कोल्हे यांची बैठक झाली, परंतु चर्चा काय झाली हे माहीत नाही। अजित पवारांनी स्पष्ट सांगितलंय की आपापल्या चिन्हावरच लढायचंय। काँग्रेसही स्पष्ट आहे की जर अजित पवार सोबत असतील तर आम्ही सोबत येणार नाही, मात्र आम्ही आमच्या चिन्हावरच निवडणूक लढवणार आहोत। भाजप विरोधात लढा एकत्र करणे आवश्यक आहे। शरद पवार गटाचे नेते अंकुश काकडे यांनीही स्पष्ट केलंय की पुण्यात 2 राष्ट्रवादी एकत्र लढणार नाहीत। महाविकास आघाडीच्या तत्वावर आम्ही लढणार आहोत, अजित पवारांसोबत जाणार नाही। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी समविचारी पक्षांसोबत युती करण्याच्या तयारीची माहिती दिली आहे। त्यांनी सांगितले की वंचित पक्षासोबत चर्चा सुरू असून आज किंवा उद्या यावर निर्णय होणार आहे। कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन प्रत्येकाने 2 पावलं मागे घ्यावी असंही ते म्हणाले। वडेट्टीवारांनी म्हटलंय की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घड्याळावरून लढायचे की तुतारी असा वाद सुरू आहे, परंतु ते त्यांच्या घरात डोकावत नाही। तरीही जर दोन्ही पक्ष एकत्र आले तर काँग्रेस पुण्यात स्वबळावर निवडणूक लढवेल। राज्यात कोणाचा पायपोसा कोणावर नाही, इतक्या आघाड्या आणि युती होत आहेत, त्यामुळे राजकारणाचे चिखल झाले असून जनता हे सर्व पाहते असंही त्यांनी यावेळी नमूद केलं।
पुण्यातील भवानी पेठ प्रभागातून बंडू आंदेकर नावाचा गुंड महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरल्याची माहिती समोर येते। बंडू आंदेकर सध्या आयुष कोमकर हत्याकांडात आरोपी असून तुरुंगात आहे। त्याला पोलिसांच्या बंदोबस्ताखाली भवानी पेठ निवडणूक कार्यालयात आणण्यात आलं होतं। तर तोंडावर काळं कापड आणि पोलिसांच्या दोरखंडात जखडलेले होते। अर्ज भरताना बंडू आंदेकरने घोषणाबाजी केली। नेकी का काम आंदेकर का नाम असं म्हणत विक्ट्री साईन दाखवलाय आणि त्याने आपल्या भाषणात म्हटलंय की माझ्या उमेदवारीला मत देणं म्हणजे विकास कामाला समर्थन देण्यासारखं आहे। मी दरोडेखोर नाही। या घटनेमुळे उपस्थितांची काळजाची धडधड वाढली। पूर्वी यूपी बिहारमध्ये अशा प्रसंगाचे उदाहरण पाहायला मिळाले होते। अशा शिक्षणाचे माहेरघर मानल्या जाणाऱ्या पुण्यात हीच घटना घडली आहे। बंडू आंदेकर पुण्यातील प्रभाग क्रमांक 24 मधून अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरलाय। पंजाब नॅशनल बँकेने 26 जानेवारी रोजी रेग्युलेटरी फायलिंगद्वारे सांगितलंय की बँकेत तब्बल 2434 कोटी रुपयांचा कर्ज घोटाळा झालेला आहे। या घोटाळ्याचा संबंध SREI इक्विपमेंट फायनान्स लिमिटेड आणि SREI इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स लिमिटेड या कंपन्यांशी आहे। बँकेने या कर्जाची 100% प्रोव्हिजनिंग केली असून कॉर्पोरेट दिवाळखोरी निराकरण प्रक्रियेत ही थकवलेली रक्कम हाताळली जाते। या घोटाळ्याच्या बातमीने बँकेच्या शेअर्सवर थोडा परिणाम झाला असून शुक्रवारी शेअरची किंमत ही 120.35 रुपयांवर स्थिरावली आहे। म्हणजेच दिवसाअखेर 0.50% घसरण झाली आहे। गेल्या 6 महिन्यांत बँकेच्या शेअरने 13% आणि 2025 मध्ये 17% परतावा दिला आहे। बँकेच्या या घोटाळ्यामुळे बँकिंग क्षेत्रात अस्वस्थता निर्माण झाली आहे। मुंबई महापालिकेने सार्वजनिक आरोग्यावर धोका निर्माण होऊ नये म्हणून दादर इथल्या कबूतरखाना बंद करण्याचा निर्णय घेतला। या निर्णयानंतर काही लोक नाराज झालेत आणि रस्त्यावर आंदोलनही झाले। मात्र मुंबई उच्च न्यायालयाने कोणताही दिलासा दिला नाहीये। तरी सुद्धा काही नागरिक दादर परिसरात येऊन कबुतरांना दाणे टाकत होते। या प्रकरणात दादर परिसरातील व्यापारी नितीन शेठ यांनी न्यायालयाने दोषी ठरवले आहे आणि त्यांना 5,000 रुपयांचा दंड ठोठावलाय। ही शिक्षा देशात पहिल्यांदाच दिली गेली आहे। नितीन शेठ यांनी कबुली दिली आहे की त्यांनी सार्वजनिक ठिकाणी बंदी असूनही कबुतरांना दाणे दिले। पोलिसांनी त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करत भारतीय न्याय संहितेच्या कलम 223(ब) आणि कलम 271 अंतर्गत त्यांच्यावर कारवाई केली आहे। न्यायालयाने ठरवलंय की व्यापाऱ्यांच्या कृतीमुळे लोकांचं आरोग्य आणि सुरक्षा धोक्यात आली आहे। कोर्टाच्या निकालात स्पष्ट केलंय की अशा प्रकारची शिक्षा भविष्यात इतरांसाठी एक उदाहरण आहे, ज्यामुळे लोकांनी अशी कृती पुन्हा करू नये। नवी मुंबईतील नेरूळ सेक्टर 11 इथल्या सायलेंट व्हॅली गृहनिर्माण सोसायटीच्या पुनर्विकास प्रक्रियेत पारदर्शकतेअभावी वाद निर्माण झालाय। नियुक्त समितीकडून मनमानी कारभार होत असल्याचा आरोप रहिवाशांनी केला असून नियमानुसार सर्व सदस्यांना विश्वासात घेऊनच पुनर्विकास व्हावा अशी मागणी आहे। तर बँक गॅरंटी करार आणि आर्थिक व्यवहारांबाबत स्पष्टता नसल्याने संतप्त झालेल्या रहिवाशांनी न्यायालयीन लढाईसह आंदोलनाचा इशारा दिलाय। तसंच येणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णयही त्यांनी जाहीर केलाय। पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना अल्पभूधारक शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय ठरली आहे। मात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयांचा लाभ दिला जातो। हा लाभ 2,000 रुपयांच्या 3 समान हप्त्यांमध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जातो। दरम्यान केंद्र सरकारच्या धर्तीवर काही राज्यांनीही शेतकऱ्यांसाठी थेट लाभ योजना सुरू केल्या आहेत। PM किसान योजनेचा 22वा हप्ता नव्या वर्षात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे। मात्र त्यापूर्वी केंद्र सरकारने एक महत्त्वाची अट घातली आहे। या अटीनुसार शेतकऱ्यांना फार्मर ID जोडणे अनिवार्य करण्यात आले। बोगस लाभार्थ्यांना आळा घालण्यासाठी आणि योजनांचा प्रत्यक्ष लाभ किती शेतकऱ्यांना मिळतो याची अचूक माहिती मिळण्यासाठी फार्मर ID तयार करण्यात येतोय। तर आवाज इंडिया मराठीच्या आपली बातमी आपला आवाज या बातमीपत्रात आपण इथेच थांबतो। मात्र पुन्हा भेटूया अशाच महत्त्वाच्या घडामोडींसोबत। तोपर्यंत पाहत रहा आवाज इंडिया मराठी।